पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगानं आयोजित पहिल्या टप्प्याच्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरातील स्पर्धा मार्गावरील सर्व प्रकारच्या खासगी आणि सरकारी शाळांना मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुड्डी यांनी जारी केले आहे. पुणे जिल्हा प्रशासन, बजाज तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं बजाज पुणे ग्रँड टूर 2026 UCI मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा 19 ते 23 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल यांनी निर्धारित केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकानुसार आयोजित करण्यात येत असून 20 जानेवारी रोजी या स्पर्धेचा पहिला टप्पा TCL सर्कल हिंजवडी फेज 3 येथून सुरू होणार असून ती पुढे TCS सर्कल, मेगा पोलीस सर्कल, सिम्फोनी सोसायटी या समोरून उजवीकडे वळून बापूजी बुवा मंदिर मार्गे पुणे ग्रामीण हद्दीत जाऊन परत डोनफाटा येथून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करून पुढे रोहिदास मारुती सावळे चौक, डोनफाटा, डावीकडे वळून आडले बुद्रुक, त्यानंतर बेबड ओहोळ, चांदखेड, कासारसाई, नेरे, मारुंजी, लक्ष्मी चौक, भूमकर चौक, अंडरपास मार्गे, डांगे चौक, अंडरपास मार्गे आदित्य बिर्ला हॉस्पिटल समोरून रिव्हर व्ह्यू चौक, वाल्हेकरवाडी, टी जंक्शन, डावीकडे वळून छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाल्हेकरवाडी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, रावेत, उजवीकडे वळून डॉक्टर DY पाटील कॉलेज, आकुर्डी येथे समाप्त होणार आहे, असेही आदेशात नमूद केलेले आहे. बजाज पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेचा प्रोलॉग 19 तारखेला सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये आयोजित करण्यात येणार असून याच्यामुळे वाहतुकीमध्ये काय बदल करण्यात येत आहेत हे आपण पाहूया. बजाज पुणे ग्रँड टूर ही 2026 पासून आयोजित करण्यात येत आहे. याच्यामध्ये जगभरातील नामांकित असे 171 सायकलिस्ट 40 देशातून सहभागी होणार आहेत. फर्ग्युसन कॉलेज रोड, गणेश खिंड रोड, परत संचेती हॉस्पिटल आणि जंगली महाराज रोड याच्यावरती ही स्पर्धा आयोजित होते. त्यामुळे या कालावधीमध्ये हे तिन्ही रस्ते फर्ग्युसन कॉलेज, गणेश खिंड आणि जंगली महाराज हे वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात येत आहे. या रस्त्यावरती पार्किंग सुद्धा करता येणार नाही. जसं की आपण लॉ कॉलेज रोडवरून BMCC रोडवरती यायचं असेल, भांडारकर रोडवरती यायचं असेल, मॉडेल कॉलनीमध्ये आपल्याला येऊन आपल्या गाड्या पार्क करता येतील. तसंच आपण रेंज हिल्स मधून भोसले नगरमध्ये सुद्धा गाड्या पार्क करून स्पर्धा पाहण्यासाठी येऊ शकता. पर्याय म्हणून एक रिंग रोड तयार करण्यात आलेला आहे. जसं की नळ स्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, औंध रोड, पुढे जुना पुणे मुंबई रस्ता ते RTO आणि RTO शाहीर अमर चौक ते गाडगीळ पुतळा आणि नदीकाठच्या रस्त्यातून पुन्हा शास्त्री रोड, सेनादत्त पोलीस चौकी ते नळ स्टॉप या रिंग रोडचा जर वापर केला तर निश्चित आपली गैरसोय कमी होईल. मुख्य रस्ते जरी वाहतुकीसाठी बंद असले तरी त्याला जोडणारे जे रस्ते आहेत याचा वापर हा बफर झोन म्हणून नागरिकांना करता येईल. नागरिकांना विनंती आहे या भागामध्ये स्पर्धा बघायला येण्यासाठी किंवा कामासाठी येण्यासाठी मेट्रोचा जर वापर केला तर निश्चित फायदेशीर होईल. स्पर्धेचा कालावधी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 असल्यामुळे हे सर्कल जे आहे याच्यामधल्या शाळा आणि कॉलेजेस आणि शैक्षणिक संस्था या कालावधीमध्ये बंद असणार आहेत. या परिसरातील हॉस्पिटल्स, फायर ब्रिगेड, 108 सारख्या इमर्जन्सी सर्व्हिसेसचं योग्य नियोजन करण्यात आलेलं आहे. पण नागरिकांना जर काही सूचना किंवा काही विचारणा करायची असेल तर आम्ही तयार आहोत. दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता. याच्या व्यतिरिक्त आमच्या सोशल मीडिया हँडल्सवरती जर आपली सूचना आपण मांडली तर निश्चितच आम्ही आपलं उत्तर देऊ. पुण्याच्या या मानांकित स्पर्धेसाठी नागरिकांनी सहकार्य करावं ही सर्वांना विनंती. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.